पूर्ण दगडी बांधकामात हे मंदिर आहे. दिनू मोहिते सोबत छाया सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही आलोय रत्नागिरीमध्ये. आम्ही गावाला आलो होतो गणपतीसाठी आणि आज आम्ही डोकवे गावामध्ये आलोय. श्री शंभूचं महादेवाचं स्वयंभू स्थान आहे लोटेश्वर. खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे महादेवाचं. त्या मंदिराला भेट देण्यासाठी आता आम्ही आलोय. रेंश ऐका, हाय 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 हाय. लोटेश्वर मंदिराची अशी आख्यायिका सांगितली जाते की कर्दळीच्या वनामध्ये हे मंदिर होतं. ॲक्च्युली हे कोणालाच माहीत नव्हतं मंदिर पूर्वीच्या काळी. आणि एक ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाच्या खूप साऱ्या गायी होत्या आणि एक गुराखी त्या गायी राखायला होता. आणि एक गाय अशी होती ती दररोज जाऊन त्या शिवपिंडीवरती दुधाचा अभिषेक करायची आणि संध्याकाळी ज्या वेळेला दूध काढायची वेळ यायची त्यावेळेला ती दूध नाही द्यायची. असं असताना तो गुराखी खूप काळजीमध्ये होता आणि त्यानंतर त्याने एक दिवस त्या गायीवरती पालट ठेवायला सुरुवात केली आणि तो गुराखी जंगलामध्ये लपून बसला जिथे ती गाय जायची तिथे. आणि गुराख्याला असं दिसलं की ही गाय एका पाषाणावरती जाते आणि आपला दुधाचा अभिषेक करते. त्यानंतर त्या गुराख्याने ही सगळी हकीकत आपल्या मालकाला सांगितली, पण मालकाला खूप राग आला. दुसऱ्या दिवशी मालक क्रोधाने जिथे गाय दुधाचा अभिषेक करत होती तिथे त्या वेलीच्या कर्दळीच्या वनामध्ये गेला. कोयतीने सगळं साफ केलं आणि साफ करता करता त्याचा कोयतीचा वर्मी घाव त्या शिवपिंडीवरती लागला आणि तिथून रक्त यायला लागलं. त्यानंतर त्याने ही हकीकत गावात सांगितली आणि गावकऱ्यांनी मग तिथे एक छोटंसं मंदिर बांधलं आणि तेव्हापासून लोटेश्वर हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध झाले. स्वयंभू लोटेश्वराचं मंदिर आहे एका ओढ्यामध्ये सिंगल दगडावरती आहे. पूर्ण दगडी बांधकामात मंदिर आहे. तुझा चप्पल तुझे इथे ठेव, हे ठेव इथं छत्री ठेव.